नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड कॅप राऊंड 2024 म्हणजेच आपली जी बी एड प्रवेश प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशी पार पाडणार आहे ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका व आपल्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला वेळेत मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा। तर चला पाहूया आपला आजचा बी एड कॅप 2024 या संदर्भात असणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। विद्यार्थी मित्रों, आपली जी बी एड सी टी 4, 5 व 6 मार्च 2024 रोजी झाली। तर विद्यार्थी मित्रों, ती 3 सत्रामध्ये झालेली आहे हे आपणास माहीत आहे। तर एकूण 9 सत्रामध्ये झालेली जी बी एड सी ई टी आहे तिचा निकाल लवकरच घोषित होईल। तिची जी आन्सर की आहे याला आपण रिस्पॉन्स की असं म्हणतो, ही आपल्याला दिनांक 1 एप्रिल 2024 ते 3 एप्रिल 2024 या दरम्यान पाहायला मिळणार आहे। ते आपल्या लॉग इनमध्ये जाऊन म्हणजेच आपल्या सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन जसं आपण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लॉग इन केलं होतं आणि हॉल तिकीट डाउनलोड केलं होतं, सेम त्याच प्रक्रियेने आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इनमध्ये आपल्याला रिस्पॉन्स की तपासता येणार आहे, पाहता येणार आहे। त्यामध्ये नंतर विद्यार्थी मित्रों, आपला जो निकाल आहे म्हणजेच बी एड सी ई टीचा जो रिझल्ट आहे तो रॉ स्कोअर व फायनल स्कोअर या दोघांना एकत्र करून आपल्याला लागलेला पाहायला मिळेल। तर तो निकालही कसा लागतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे। ते जर आपल्याला माहीत नसेल, ते आपण पाहिला नसेल तो व्हिडिओ, तर कृपया पाहून घ्या। विद्यार्थी मित्रों, आता आपण आपल्या बी एड कॅप राऊंडसाठी कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहेत ते पाहूया। सर्वप्रथम आपल्या बी एड सी ई टीचा रिझल्ट लागेल आणि तो रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला सर्वप्रथम आपला जो मार्क मेमो आहे म्हणजेच बी एड सी ई टी स्कोअर तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे, अवगत करून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रों, त्यानंतरचे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते कसे क्रमवार आपण जमा करून ठेवायचे आहेत सध्या ते पाहूया। तर आपल्याला ॲडमिशनसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रों, त्यामध्ये बी एड कॅप राऊंड 2024 डॉक्युमेंट लिस्ट, त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट जे आहे तर आपला 10वीचा मार्क मेमो, ज्याला आपण 10वी गुणपत्रक असं म्हणूया, SSC मार्क मेमो असं म्हणूया। तर तो आपला ओरिजिनल मार्क मेमो आपल्याला लागेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपला 12वीचा मार्क मेमो म्हणजेच हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणत असतो, तर 12वीचा मार्क मेमो आपल्याला लागेल। त्यानंतर डिग्री मार्क मेमोज म्हणजेच डिग्री तुमची कोणतीही असो, BA, BCom, BSc, तर विद्यार्थी मित्रों, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष म्हणजेच विद्यार्थी मित्रों तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड थर्ड इयर तिन्ही मार्क मेमो आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील हे आपण लक्षात घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपलं जर PG झाले असेल तर आपल्याला PGचे दोन्ही वर्षाचे मार्क्स मेमो म्हणजेच प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष मार्क मेमो हे आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील। आता हे सर्व मार्क्स मेमो झाले म्हणजेच 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन हे आपले सर्व मार्क मेमो, तसेच PG झाले असल्यास PGचे मार्क मेमो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली TC। तर आपल्याला TC जी लागणार आहे, ज्या विद्यार्थी आता सध्या ज्यांनी नुकतीच थर्ड इयरची परीक्षा दिलेली आहे त्यांनी तोपर्यंत TC अवगत करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपला रिझल्ट येईपर्यंत आपल्याला TCसाठी वाट पाहावी लागते। तर आपली प्रक्रिया सुरू व्हायलासुद्धा अजून वेळ आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। तर ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन PG झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जे पास आउट ऑलरेडी आहेत त्यांनी TC आपल्याकडे स्वतःकडे घ्यावा, म्हणजेच ज्या कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन असेल तिथून TC आपण जमा करून घेणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला TC जो लागेल पदवी प्लस म्हणजेच पदवी पासचा TC आपल्याला चालतो। BA, BCom, BSc आपलं जी स्ट्रीम असेल, जी शाखा असेल त्या शाखेतील आपल्याला थर्ड इयरचा TC घ्यायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, तुम्ही जर पदवी पास झाला असाल म्हणजेच PG, MA, MCom, MSc कुठलंही आपलं जे PG असेल ते जर आपण पास झाला असाल तर PG पासचा TCसुद्धा आपल्याला बी एड ॲडमिशनसाठी चालतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, जर पदव्युत्तर प्रथम वर्ष आपण पास असाल म्हणजेच फर्स्ट इयर पास, MA फर्स्ट इयर, MCom फर्स्ट इयर किंवा MSc फर्स्ट इयर ह्याचासुद्धा पासचा TC आपल्याला चालतो, हे लक्षात घ्या। त्यानंतर पदव्युत्तर द्वितीय वर्ष पास किंवा नापास याचासुद्धा TC आपल्याला चालतो। तसेच विद्यार्थी मित्रों, एखाद्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर
दुसरा एखादा डिग्री कोर्स किंवा एखादा डिप्लोमा कोर्स केला असेल, जसं की कुठलीही पदविका म्हणजेच एखाद्याने ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर डी एड केलं असेल विद्यार्थी मित्र, त्याला आपण पदविका असं म्हणतो. तर ग्रॅज्युएशन प्लस डी एड ही जी आहे विद्यार्थी मित्र, तर आपल्याला पदविका म्हणजेच डी एडची सुद्धा आपल्याला टी सी चालते, परंतु त्या डी एडच्या पूर्वी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरच ती चालेल, हे लक्षात घ्या. म्हणजेच पदवीनंतरची कोणतीही टी सी आपल्याला चालते, एकतर पदव्युत्तर म्हणजेच पी जी झालेलं किंवा पी जी फर्स्ट इयर पास, पी जी सेकंड इयर पास किंवा पी जी फर्स्ट इयर नापास, पी जी सेकंड इयर नापास, ह्यासुद्धा टी सी आपल्याला चालतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तसेच कुठलाही डिप्लोमा जर आपण केला असेल आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तर तो डिप्लोमाचा जो टी सी आहे तो सुद्धा आपल्याला चालतो. म्हणजे कुठला तरी एक टी सी आपल्याकडं ग्रॅज्युएशनच्या पुढचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे बंधू भगिनी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, ज्या संवर्गासाठी कॅटेगरीसाठी कास्ट व्हॅलिडिटी गॅजेटप्रमाणे गरजेचे असते त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागेल. ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे त्यांनी ते सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, जनरल जे विद्यार्थी आहेत तर जनरल व कॅटेगरी सर्व विद्यार्थ्यांना बी एड सीटचे ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची प्रिंट म्हणजेच त्याचा प्रिंटसुद्धा आपल्याला अपलोड करायची आहे. तर लॉग इनमध्ये विद्यार्थी मित्र आपण गेल्यानंतर ही प्रिंट आपल्याला तिथं उपलब्ध असणार आहे. जरी आपल्याकडून प्रिंट हरवली असेल किंवा आपल्याकडे सध्या उपलब्ध नसेल तर लॉग इनमध्ये आपल्याला ती प्रिंट करून घेता येईल, डाउनलोडही करून घेता येईल. त्यानंतर बी एड सीटचं हॉल तिकीट, आपल्याला परीक्षेला जे हॉल तिकीट देण्यात आलं होतं विद्यार्थी मित्र, ज्याला आपण ॲडमिट कार्ड असं म्हटलं, तर तेही आपल्याला लागणार आहे, ते पण आपल्याला अपलोड करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बी एड सी टी स्कोअर कार्ड, तर बी एड सी टीचा जो मार्क मेमो विद्यार्थी मित्र अद्याप आलेला नाही, म्हणजे आपला निकाल लागल्यानंतर जो मार्क मेमो येईल, स्कोअर कार्ड येईल, तो स्कोअर कार्डसुद्धा आपल्याला ॲडमिशनसाठी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपले पासपोर्ट फोटो, आपल्याला 2 फोटो आपल्यासोबत ॲडमिशनसाठी सोबत ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपला नंबर लागलेलं एक अलॉटमेंट लेटर आपल्याला लॉग इनमध्ये आपल्या पाहायला मिळतं. अजून ही प्रक्रिया सुरू झालेली नाही, हे लक्षात घ्या. आजच लॉग इन चेक करू नका. तर ह्या गोष्टीसाठी लॉग इन आज चेक करायचं नाही, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपला कॅप राऊंड अलॉट होईल, राऊंड पूर्ण होईल, त्याच वेळेस विद्यार्थी मित्र आपला नंबर लागेल. आपला रिझल्टच लागणं अजून बाकी आहे, हे आपण विसरू नये. तर अलॉटमेंट लेटर आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. म्हणजेच ही आपल्या डॉक्युमेंट्सची यादी आहे विद्यार्थी मित्र. त्यामध्ये 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, डिग्रीचे 3 वर्षाचे म्हणजेच प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष ह्या 3 वर्षाचे मार्क्स मेमो. त्यानंतर पी जी जर झालेले असेल तर पी जीचे मार्क मेमो. तसेच आपला टी सी ग्रॅज्युएशननंतरचा कोणताही टी सी चालेल, पी जी झालेला टी सी चालेल, पी जी फर्स्ट इयर सेकंड इयर पास नापास कोणताही टी सी चालेल, हे लक्षात घ्या. फक्त ग्रॅज्युएशन पास यानंतरचा तो टी सी असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. विद्यार्थी मित्र, कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आपल्याकडे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सध्या नसेल तर आपल्याला कॉलेज ते सर्टिफिकेट येण्यासाठी वेळ देतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला तोपर्यंत तुम्ही हस्तगत करून ठेवा. पण तोपर्यंत जर आलंच नाही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे म्हणतो आहे मी, तर विद्यार्थी मित्र ते सर्टिफिकेट तुम्ही ॲडमिशन झाल्यावरसुद्धा काय करू शकता, जमा करू शकता. परंतु आपण जो सांगितलेला वेळ आहे, निर्धारित वेळेत आपल्याला ते जमा करणं गरजेचं असतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं बी एडचं ॲप्लिकेशन फॉर्म, ज्याला आपण सी टीचा अर्ज असं म्हणूया. त्यानंतर बी एडचा हॉल तिकीट, बी एडचा मार्क मेमो, पासपोर्ट फोटो आणि अलॉटमेंट लेटर, हे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला त्या ॲडमिशन कॉलेजला आपल्याला काय करावं लागेल, जावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अजून एका गोष्टीसाठी लागणार आहेत. तर ती गोष्ट पुढं आहे, जी म्हणजेच बी एड कॅप राऊंड 2024. विद्यार्थी मित्र, आपला रिझल्ट लागल्यानंतर सर्वात अगोदर आपला कॅप राऊंड अलॉट होईल. कॅप राऊंड अलॉट होणे म्हणजेच काय होणे, तर जाहीर होणे. आपला कॅप राऊंड जाहीर होईल आणि कॅप राऊंड जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मित्र, त्या कॅप राऊंडमध्ये आपल्याला सर्व ज्या डेट्स आहेत, म्हणजेच कोणत्या डेटला आपल्याला काय काम करायचं आहे, कोणती कृती करायची आहे, ती कृती आपल्याला त्यामध्ये नमूद केलेली असते, दिलेली असते. तर अशा प्रकारचा आपल्याला एक टेबल आलेला पाहायला भेटेल. या टेबलला अजून एक कॉलम अटॅच असलेला आपल्याला पाहायला भेटेल विद्यार्थी मित्र, ज्याच्यामध्ये आपल्याला डेट्स पाहायला मिळतील. तर इथं जे दिलेले पॉईंट्स आहेत त्यामध्ये इथं सिरियल नंबर तुम्ही पाहू शकता. ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती, कोणत्या तारखेला काय कृती करायची हे आपल्याला त्या डेटला इथं दिलेलं असणार आहे. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर
आपल्या शेड्यूलप्रमाणे ह्याला कॅप शेड्यूल असं म्हणतात. तर कॅप शेड्यूलप्रमाणे सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट. तर विद्यार्थ्यांच्या 3 कॅटेगरीज आहेत विद्यार्थी मित्रो. एक तर महाराष्ट्रामधील विद्यार्थी, त्यानंतर आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच OMS स्टुडंट्स, त्यानंतर विद्यार्थी मित्रो बाहेरच्या देशातील विद्यार्थी म्हणजे भारत सोडून इतर देशातील विद्यार्थी ज्यांच्यासाठी जागा राखीव असतात असे विद्यार्थी मित्रो. तर त्या तिघांच्याही डेट वेगवेगळ्या असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट MS स्टुडंट असं त्याला म्हटलं जातं, आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट आणि फॉरेन स्टुडंट अशा 3 कॅटेगरी आपल्याला BEdच्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या तिघांच्याही नावनोंदणीच्या डेट्स वेगळ्या असतात. फॉरेनचे जे स्टुडंट आहेत त्यांना वेळ लागतो म्हणून त्यांना डेट एक्सटेंडेड असतात, म्हणजे जास्त कालावधी आपल्यापेक्षा दिलेला असतो. तर डेट आपली कोणती आहे ती आपण व्यवस्थित त्या कॅप राऊंडच्या शेड्यूलमध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र स्टुडंटच्या ज्या डेट आहेत तर महाराष्ट्राची स्टुडंटला त्या डेटला काय करायचं आहे, त्या डेटच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, आपला नावनोंदणी करून घ्यायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो वर सांगितलेले जे आपण डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी लागतात, ही बाब आपण लक्षात घ्या. तर रजिस्ट्रेशन करताना आपल्याला जर TC नसेल, काही विद्यार्थ्यांना TCची अडचण येऊ शकते, तर विद्यार्थी मित्रो TCच्या जागेवरती आपल्याला बोनाफाईड चालते, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु आपल्याला माहीत आहे बोनाफाईडची लाईफ जास्त नसते. बोनाफाईडच्या आपल्याला काहीच दिवसामध्ये TC काय करावा लागत असतो, जमा करावा लागत असतो. तर त्याप्रमाणे आपण बोनाफाईडचं अपलोड करू शकता, नंतर TC अपलोड आपल्याला करता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट स्क्रुटिनिटी ज्याला आपण काय म्हणत असतो, तर प्रमाणपत्र पडताळणी. विद्यार्थी मित्रो ही पडताळणी पूर्णपणे कॉम्प्युटराईज होते, म्हणजेच कॉम्प्युटरद्वारा त्याला काय केलं जातं, चेक केले जातात आपले पूर्ण डॉक्युमेंट्स जे आपण फोटो काढून किंवा स्कॅन करून पाठवले आहेत, म्हणजेच अपलोड केले आहेत. एकतर आपल्याला डॉक्युमेंटचे फोटो घ्यायचे आहेत आणि ते अपलोड करायचे आहेत, किंवा स्कॅनर मशीनने आपल्याला काय करायचं आहे, फोटो म्हणजेच आपले जे डॉक्युमेंट्स आहेत सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. तर हे अपलोड केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रो त्याची स्कॅनिंग होते, स्क्रुटिनिटी म्हणजेच प्रमाणपत्र पडताळणी होते. आणि हे पडताळणी विद्यार्थी मित्रो आपलं CET सेल करत असतं. त्यानंतर लागते ती आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण प्राथमिक गुणवत्ता यादी असं म्हणतो. तर प्राथमिक गुणवत्ता यादी लागल्यानंतर ती आपल्याला चेक करावी लागते आणि ती यादी चेक केल्यानंतर परत आपल्याला ग्रॅव्हियन्सेससाठी म्हणजेच त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कालावधी दिला जातो. विद्यार्थी मित्रो डॉक्युमेंट्स अपलोड करतानाच आपल्याला ते व्यवस्थित अपलोड करायचे आहेत, कुठलंही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही. तसंच प्रत्येक डॉक्युमेंट हे क्लिअर असणार आहे ह्याचा फोटो आपण आधीच चेक करायचा. आपल्याला ते फोटोमधलं म्हणजे डॉक्युमेंटमधलं सगळं वाचता आलं पाहिजे, डॉक्युमेंट कशाचं आहे त्याचे मार्क्स क्लिअर दिसले पाहिजे, म्हणजेच डॉक्युमेंट क्लिअरली आपल्याला नीट फोटो काढायचा आहे. फोटो कुठल्याही प्रकारे ब्लर असता कामा नये. तर ब्लर फोटो असेल त्रुटीमध्ये तुमचं नाव जाईल. कुठल्या एखादा डॉक्युमेंट तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा एखादं डॉक्युमेंट उलटं जर अपलोड केलं तर त्यालासुद्धा त्रुटीमध्ये तुमचं ते डॉक्युमेंट जाईल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच फोटो अपलोड करताना अपराईट म्हणजे सोयीचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते विद्यार्थी मित्रो. आपण त्रुटी दुरुस्त केल्यानंतर आपल्याला एक कालावधी दिला जातो, म्हणजे तो कालावधी काही जास्त नसतो, 1 ते 3 दिवस कालावधी असतो. आणि त्या डेट्स आपल्या शेड्यूलमध्ये दिलेल्या असतात, म्हणजे त्या डेटला आपल्याला त्रुटी काय करायच्या असतात, दुरुस्त करायच्या असतात. चुका जर झाल्या नाही तर त्रुटीचे आपल्याला काही घेणं देणं नाही, हे लक्षात घ्या. ज्यांची एकही चूक नाही, डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर आहेत, सगळ्या डॉक्युमेंटचा सिक्वेन्स असेल किंवा त्याला अपलोड करण्याच्या सर्व व्यवस्थित पद्धतीने जर केला असेल तर आपल्याला त्रुटीकडे लक्ष देण्याची गरज नाही. फक्त आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायची, त्यात आपलं नाव ओके आहे का ते पाहायचं. जर आपलं नाव ओके नसेल तर विद्यार्थी मित्रो आपल्या नावावरती आपल्याला पिवळा पट्टा आलेला पाहायला मिळतो, म्हणजेच आपला येलो पट्टा आपल्या नावावरती येतो. आणि आपलं नाव जर ओके असेल तर ते आपल्याला साधारणपणे काळ्या शाईनी म्हणजेच काळ्या अक्षराने लिहिलेलं आलेलं पाहायला भेटतं. फक्त पट्टा आला तर ग्रॅव्हियन्सेस असतात आणि शेवटच्या कॉलममध्ये रिमार्कमध्ये लिहिलेलं असतं ग्रॅव्हियन्स आहे का नाही. त्या प्रकारे आपण त्याला काय करायचं आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र त्रुटी दुरुस्त केल्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागते, अंतिम यादी आपण ज्याला म्हणतो. अंतिम यादी लागल्यानंतर आपल्याला द्यायचे असतात प्राधान्यक्रम. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा BEd प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला गुण जे पडतात विद्यार्थी मित्रो ते कितीही गुण असो, मग 70 असो, 60 असो, 50 असो, 40 असो, 30 असो, 20 असो, 10 असो. विद्यार्थी मित्रो समजा आपल्याला 60 गुण मिळाले आहेत तर 100पैकी 60 गुण असताना आपण किती कॉलेजेस द्यायला पाहिजे, आपल्याला 20च गुण असतील तर किती कॉलेजेस द्यायला पाहिजे. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, आपल्याला ज्या प्रकारचं कॉलेज पाहिजे
त्याप्रकारे आपल्याला जास्तीत जास्त प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर 65 गुण मिळाले आणि त्याने एकच कॉलेज दिलं म्हणजे एकच प्रिफरन्स दिला आणि बाकी प्रिफरन्स दिले नाही आणि ज्या कॉलेजचा त्यांनी प्रिफरन्स दिला, नाव दिलं, प्राधान्यक्रम दिला आणि त्या कॉलेजला त्याला जर ॲडमिशन मिळालं नाही, कशामुळे? समजा त्या कॉलेजचं मेरिट हे जास्त मार्कला क्लोज झालं, 69 मार्क्सला जर ते क्लोज झालं असेल आणि पडलेले मार्क्स 65 असतील, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दुसऱ्या कोणत्याही कॉलेजसाठी ज्या कॉलेजचं मेरिट 20 आहे त्या कॉलेजसाठी सुद्धा त्याचा विचार केला जाणार नाही. कारण आपला नंबर फक्त आपण दिलेल्या प्राधान्यक्रमामधूनच लागतो. त्या व्यतिरिक्त खाली जरी मेरिट असणारे कॉलेजेस असतील तरी आपला नंबर लागणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं असते, तर मॅक्झिमम म्हणजेच जास्तीत जास्त प्रिफरन्सेस, जास्तीत जास्त आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, जेणेकरून आपला नंबर आपल्याला ज्या प्रकारचे कॉलेजेस पाहिजे आहेत तसेच आपले ज्याप्रमाणे मेरिट आहे, कारण आपला नंबर आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे यावर आपला नंबर लागणार नाही, तर आपलं मेरिट किती आहे, आपल्याला मार्क्स किती आहेत त्यावरून आपला नंबर लागतो. तर विद्यार्थी मित्रो, मॅक्झिमम आपण प्रिफरन्सेस द्या. आपल्याला 70 मार्क असो, 60 असो, 20 असो, 50 असो, 40 असो, कोणताही संख्या जर असेल त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त प्रिफरन्सेस द्यायला पाहिजेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण प्रिफरन्सेस दिल्यानंतर त्याची यादी आपल्याला काय होते, चेक करता येते आणि त्यानंतर होते कॉलेजची अलॉटमेंट म्हणजेच कॉलेज जाहीर होणे. तर आता कॉलेज जाहीर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, सगळं आपलं प्रक्रिया जी आहे विद्यार्थी मित्रो ती ऑनलाईन आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला नेहमी ऑनलाईन काय करायचं आहे, चेक करायचं आहे. त्याच्या जे अपडेट्स आहेत त्यासुद्धा आपल्याला चेक करत राहायचं आहे. तर याच्या अपडेट्स विद्यार्थी मित्रो आपली वेबसाईट जी आहे ती आपल्या परिचयाची आहे, CETcell.mahacet.org. तर त्या वेबसाईटवरती आपण नियमित भेट देत राहायची आहे आणि न्यू नावाची जी टॅब असते त्या टॅबला क्लिक करत राहायचं आहे. अनाऊन्समेंटमध्ये आपल्याला ही टॅब पाहायला मिळते आणि तिथे आपल्याला नवीन कुठलीही अपडेट जर आली असेल, कधीकधी विद्यार्थी मित्रो शेड्यूल चेंज होतो, शेड्यूलच्या डेट्स आपल्याला चेंज झालेल्या पाहायला मिळतात. तर शेड्यूलच्या चेंज झालेली सुद्धा नोटिफिकेशन, कुठलंही नोटिफिकेशन आपल्याला फक्त CETcellच्या वेबसाईटवरतीच पाहायला मिळतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ईमेल येत नाही किंवा मॅसेज येत नाही, हेही लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्र, त्याप्रकारे आपण अपडेट राहणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला CETcellच्या वेबसाईटमार्फतच राहता येतं. त्यानंतर कॉलेज अलॉट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला लॉग इनमधून सीट ॲक्सेप्टन्स करायचं असतं. मग कॉलेजचं नाव आपल्याला तिथं दिलं जातं, आपल्या लॉग इनमध्ये ते नाव येतं आणि आपल्याला विचारलं जातं तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची का, तुम्हाला हे कॉलेज मान्य आहे का. विद्यार्थी मित्रो, तुम्ही दिलेल्या कॉलेजच्या लिस्टमधलंच ते कॉलेज असतं आणि ते जर आपल्याला मान्य असेल तर आपण ॲक्सेप्टन्स अशी तिथं टॅब असते, त्या टॅबला आपल्याला काय करायचं असतं, क्लिक करायचं असतं. विद्यार्थी मित्रो, त्या टॅबला क्लिक केलं की आपण सीट स्वीकारलेली असते आणि आपल्या सीट स्वीकारण्यासाठी आपल्याला एक फीस द्यावी लागते CETcellला, ती म्हणजेच ₹1000. याच्याशी निगडीत आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, तो आपण नक्कीच पाहिला असेल. तर विद्यार्थी मित्रो, ही जी फीस आहे ही मागील वर्षीची आहे, यामध्ये कदाचित बदल यावर्षी होऊ शकतो. 2024चा कॅप अजून सुरू झालेला नाही आहे. ज्यावेळेस कॅप राऊंड सुरू होईल आणि इथपर्यंत आपला कॅपचा शेड्यूल येईल तेव्हा आपल्याला समजेल की यावर्षी फीस किती आहे, तीच आहे का वाढली आहे. त्याप्रमाणे आपल्याला ₹1000 अलॉटमेंट जुन्या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे 2023नुसार आपल्याला ती पाहायला मिळते. ती फीस आपल्याला भरावी लागते सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर. परंतु तुम्हाला जर वाटलं आपण कॉलेजचे 10 नावं दिले होते, 10पैकी जे नाव आपल्याला आलेलं आहे ते कॉलेज आपल्याला आवडलं नाही, असं जर आपल्याला वाटलं तर तिथं पुन्हा एक दुसरी टॅब असते, ती म्हणजेच सीट बेटरमेंट. तर सीट बेटरमेंट म्हणजेच विद्यार्थी मित्रो यापेक्षा चांगली जागा मिळवणे किंवा शोधणे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 पर्याय वापरता येतात. पहिला पर्याय, पहिली जागा जशाल तशी ठेवून म्हणजेच कीप सीट अँड बेटरमेंट असा जर ऑप्शन आपण निवडला तर आपल्याकडे 2 पर्याय राहतात. एक तर आपल्याला दुसरी जागा जी आपण प्रिफरन्स देणार आहोत ती जर नाही मिळाली तर आपली पहिली सीट विद्यार्थी मित्रो जशाला तशी राहते. परंतु आपण निवडलं लिव्ह द सीट अँड बेटरमेंट असं जर निवडलं आपण, तर पहिल्या सीटवरती आपला जो क्लेम आहे तो निघून जातो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याप्रकारे आपल्याला कार्यवाही करायची आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लॉग इनमध्ये पाहायला मिळणार आहेत जेव्हा आपला कॅप राऊंड सुरू होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, बेटरमेंट असो किंवा ॲक्सेप्टेड सीट असो, आपल्याला अजून एक ऑप्शन वापरता येतो. म्हणजे आत्ता जो आपण सांगितला फ्रीज सीट, ॲक्सेप्टेड सीटला आपण फ्रीज करून नवीन सीट पाहू शकतो आणि ती सीट निर्धारित करू शकतो. त्यानंतर आपल्याला बेटरमेंटमधून जो दुसरा आपण कॉलेज दिलेला आहे ती सीट जर आपल्याला मिळाली तर तिथं परत आपल्याला त्या कॉलेजचं नाव येतं. त्यावेळेस आपण जर त्याला म्हटलं सीट ॲक्सेप्टन्स म्हणजेच
सीट ॲक्सेप्टेड असं जर केलं तर आपलं तिथं एक लेटर तयार होतं आणि त्यामध्ये आपल्याला 3 दिवसाचा कालावधी दिला जातो ॲडमिशन घेण्यासाठी. नेहमी आपलं असतं की शेवटची डेट काय आहे. तर विद्यार्थी मित्र ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला तिसऱ्या दिवशी 5च्या अगोदर म्हणजेच सायंकाळचे 5 आहेत, तर सायंकाळच्या 5च्या अगोदर जर तुम्ही तिथे नाही गेलात तर आपोआप तुमचं ॲडमिशन कॅन्सल होतं, हे लक्षात घ्या. म्हणून तिसऱ्या दिवसाची वाट न पाहता पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि त्याप्रमाणे विद्यार्थी मित्र फक्त कॉलेज ही 3 दिवसाचा जो कालावधी असतो तर रविवारी कॉलेजेस बंद असतात, तसेच सार्वजनिक सुट्टी असेल त्या दिवशी कॉलेज बंद असतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला 3 दिवस मिळतात. म्हणजे आपल्याला 3 दिवस कधीही मिळणार आहेत. तर दिलेले जे 3 दिवस आहेत विद्यार्थी मित्र तिथं आपल्याला डेट दिल्या जातात. ह्या डेटच्या मध्ये जाऊन आपण ॲडमिशन घ्यायचं आहे. तर शेवटच्या डेटलासुद्धा ॲडमिशन आपल्याला घेता येतं, परंतु 5च्या नंतर जर तुम्ही तिथं गेले तिसऱ्या दिवशी तर 100% आपलं ॲडमिशन तिथं कॅन्सल झालेलं असतं. तिथं मग आपल्याला काही सांगायचीही गरज नाही आणि बोलायची गरज नाही. कशामुळे तर त्यांना जे ॲडमिशन्स आहेत ज्या ज्या दिवशी ॲडमिशन झालेले आहेत तर प्रत्येक कॉलेजला कंपल्शन आहे की त्यांनी सायंकाळी 5 नंतर त्यांचे जे ॲडमिशन झालेले आहेत ते काय करायचे आहेत, CET-CELला कळवायचे आहेत, म्हणजेच ते अपडेट करायचे आहेत. त्यांनी जर ॲडमिशन्स अपडेट केले आणि त्यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला मग ॲडमिशन भेटत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या, कारण हे पूर्णपणे काम ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन काम वेळेत त्याचं डेट आणि टाईम डेट झाल्यानंतर ते चालत नाही, होत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दररोज ते कॉलेज काय करतात, अपडेट करतात आणि राऊंड संपल्यानंतर व्हॅकंट सीट काय होतात, अलॉट होतात. मग आपल्याला कळतं की पहिला राऊंड झालेला आहे आणि पहिल्या राऊंड झाल्यानंतर किती जागा व्हॅकंट आहेत, म्हणजे रिकाम्या आहेत. आणि त्या रिकाम्या जागा विद्यार्थी मित्रो पुढच्या राऊंडसाठी काय होतात, प्रमोट होतात, म्हणजेच पाठवल्या जातात. पुढच्या राऊंडला त्या प्रमोट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या प्रमोट झालेल्या जे राऊंड आहेत यासाठी विद्यार्थी मित्रो आपल्याला सेकंड राऊंड झालेला पाहायला मिळतो. मग चालू होतो दुसरी फेरी, दुसरा राऊंड. तर या दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र आपल्याला प्रक्रिया तीच आहे. परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. समजा पहिल्या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला नाही, दुसऱ्या राऊंडला तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर विद्यार्थी मित्रो आपलं आपोआप आपण त्या प्रक्रियेमधून बाद होतो, बाहेर पडतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सेकंड राऊंड अलॉट झाल्यानंतर सेकंड राऊंडच्या डेट्स चेक करायच्या. रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेपर्यंत सांगितलेलं आहे, शेवटच्या तारखेची वाट नाही पाहायची, सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तीच प्रक्रिया आपल्याला फर्स्ट राऊंडप्रमाणे इथे मांडावी लागेल, करावी लागेल. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहेत आपले त्याची पडताळणी होईल. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्यानंतर प्राथमिक यादी लागेल, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो. त्यानंतर काही दुरुस्त्या असतील आणि दुरुस्त्या शेवटपर्यंत जर होतच असतील तर तेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिल्या राऊंडला नंबर नाही लागला तिथं पण आपली दुरुस्ती होती, दुसऱ्या राऊंडला नंबर नाही लागला तिथं पण आपलं दुरुस्तीमध्ये नाव जर गेलं असेल तर विद्यार्थी मित्रो आपण लक्षपूर्वक त्या बाबी टाळल्या पाहिजेत. नाव परत दुरुस्तीमध्ये जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. यानंतर सर्व प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पहिल्यासारखीच झालेली पाहायला मिळते. त्याप्रमाणे आपल्याला ती परफॉर्म करायची आहे. आणि यानंतरही जर काही जागा राहिल्याच तर विद्यार्थी मित्रो आपला तिसरा व अंतिम राऊंड आपल्याला झालेला पाहायला मिळतो, ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड असं म्हणतो, म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. तर विद्यार्थी मित्रो जरी नावामध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असेल, संस्था पातळीवरील राऊंड असा असेल, तरी ह्याचे जे ॲडमिशन्स आहेत विद्यार्थी मित्रो ते आपल्याला ऑनलाईन झालेलेच पाहायला मिळतात. म्हणजेच आपल्याला त्या कॉलेजमध्ये आपल्या आवडतं कॉलेज, आपलं जवळचं कॉलेज, आपल्या कॉलनीतलं कॉलेज, त्या कॉलेजला आपल्याला जायचं आहे आणि तिथं आपल्याला काय करायचे आहे, नाव नोंदणी करायची आहे. म्हणजेच कॉलेज कुठलंही असो, आपल्या गावातला असो, तरी आपल्याला ते प्रवेश जे मिळणार आहेत ते फक्त ऑनलाईन पद्धतीने मिळतील. आणि अजून एक ते प्रवेश आपल्याला फक्त मेरिटनुसार मिळतील, हे लक्षात घ्या. तर मेरिटनुसारच आपल्याला प्रवेश मिळणार आहेत. तर कुठलाही आपला नॉन झिरो जर नंबर असेल विद्यार्थी मित्रो, 0पेक्षा जास्त असणारे जे मार्क्स आहेत त्यानुसार आपलं मेरिट लागत असतं. म्हणजेच BEdमध्ये पासिंग नाही आहे, BEd CETमध्ये आपल्याला पासिंग नसलेलं पाहायला मिळतं, फक्त मेरिट असतं आणि ते मेरिट कुठपर्यंतही खाली आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला कॅप राऊंड थर्ड असेल, सेकंड असेल आणि फर्स्ट आपल्याला अटेंड करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे आपल्या जर क्वेरीज असतील, काही अडचणी असतील, शंका कुशंका असतील तर त्या नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून आपल्यासारख्या अजून काही मुलांना, विद्यार्थ्यांना या कॅप राऊंडबद्दलची ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती वेळेत मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.